नमस्कार मित्रांनो, तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घेऊन एखाद्या बिल्डरकडून फ्लॅट विकत घेतला असेल. सदरच्या प्रकल्पाला महारेराचा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा मिळाला असेल. लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरून त्याची नोंदणी सुद्धा तुम्ही करून घेतली असेल. तुमच्याच त्या इमारतीमधील फ्लॅट धारकापैकी अनेकांनी तर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सुद्धा पदरात पाडून घेतला असेल. बरं का मित्रांनो, इतकं सारं असून आता उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 65 इमारती थेट 3 महिन्याच्या आत पाडण्याचा आदेश दिलाय. हे सारं काय चाललंय असं तुम्हाला वाटत असेल ना? हे सगळं ऐकून तुमचं डोकं गरगरत असेल ना? ज्यांनी त्या प्रकल्पात फ्लॅट विकत घेतलाय त्यांचा दोष काय असंही तुम्हाला वाटत असेल ना? ही झाली पहिली बातमी. मित्रांनो, दुसरी बातमी आहे आजचीच. 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं कारणे दाखवा नोटीस बजावले. याची कारणे म्हणजे बिल्डरने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. रेराच्या साईटवर बिल्डरांनी माहिती अद्ययावत केली नाही, दिलेल्या वेळेत ग्राहकांना फ्लॅटचा ताबा दिला नाही, असे 2017 पासूनचे 11,000 गृहनिर्माण प्रकल्प असे आहेत की ज्यांना महारेराने कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. यातही फ्लॅट खरेदीदारांचा दोष काय असेच तुम्हाला वाटत असेल ना? होय मित्रांनो, तुम्ही बरोबर विचार करताय. याच दोन्ही बातम्याबाबत आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र म्हणजेच मालमत्ता खरेदी करताना या पुस्तकाचा लेखक धनराज खरटमल. मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादा फ्लॅट एखाद्या बिल्डरकडे बुक करतो त्याबाबतचा दस्तऐवज लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणी कार्यालयातून आपण नोंदवून घेतो. बिल्डरच्या अग्रीमेंटमध्ये अनेक अटी व शर्ती असतात. बिल्डरला पेमेंट कशा प्रकारे करावं याबाबतही त्यात नमूद केलेलं असतं. एखादे पेमेंट आपण जर द्यायला उशीर केला तर बिल्डर त्यावर दंड सुद्धा आकारत असतो. तसंच त्याच अग्रीमेंटमध्ये आपण विकत घेत असलेल्या फ्लॅटचा ताबा आपणास केव्हा मिळेल याचाही उल्लेख असतो. सदर बिल्डरच्या प्रोजेक्टचे महारेराचे रजिस्ट्रेशन झाले आहे किंवा नाही याची खातरजमा देखील आपण रेराच्या साईटवरून केलेली असते. यापेक्षा वेगळं असं फ्लॅट खरेदीदारानं काय पाहावं अशी सरकार अपेक्षा करतंय का असं मला कधी कधी वाटायला लागतं. कारण कुठे बनावट परवानग्या तर कुठे इमारतींचे बनावट मंजूर आराखडे तर कुठे बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराचं रजिस्ट्रेशन. या महागाईच्या जमान्यात जीव मेटाकुटीला आलेला असताना सर्वसामान्य माणूस कसेबसे डाऊन पेमेंट जमवून कर्ज काढून अगदी कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे सरकारी बँकेकडून कर्ज मिळतंय म्हणून फ्लॅट विकत घेतो. पण तिथेही त्याची फसगत होत असेल तर त्यानं काय करावं? सरकारी अधिकारी तर अनेकदा कायद्यात तरतूद नसल्यानं हात वर करून मोकळे होतात. सध्याच्या या डिजिटल जमान्यात सर्व शासकीय यंत्रणा एकमेकाशी का जोडल्या जात नाहीत हा प्रश्न माझ्यासारखाच तुमच्या मनात देखील आला असेल. अशा प्रकारे फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारनं काय करावं हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत खोट्या कागदपत्राच्या आधारे महानगरपालिकेची बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासून रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यात जमीनदोस्त करा असा आदेश उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या बेकायदा इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. या इमारती अशा आहेत की बिल्डरने
महारेराचे बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले सर्टिफिकेट दाखवून त्या इमारतीमधील फ्लॅटची नोंदणी करून देऊन ते फ्लॅट अनेक लोकांना विकले गेले आहेत। या बेकायदेशीर इमारतीचं बांधकाम चालू असताना महानगरपालिकेचे अधिकारी काय करत होते हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो। हायकोर्टाच्या आदेशाचा हवाला देत आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं अशा फ्लॅटधारकांना नोटिसा देऊन त्या इमारती पाडण्यात येणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे हजारो फ्लॅटधारक हवालदिल झालेत। हे सारं असं का झालं असावं? याबाबत तुम्हाला काय वाटतं? यात दोष कुणाचा, सरकारी यंत्रणेचा की बिल्डरांचा? याबाबत महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलंय की 65 इमारतीमधील 5 इमारती MIDC व MMRDA हद्दीत येतात। 2 बेकायदा इमारतीची द्विनोंद आहे। उर्वरित 58 इमारती पालिका हद्दीत आहेत। त्यामधील 57 इमारती अनधिकृत घोषित करण्याची कार्यवाही पालिकेनं पूर्ण केली आहे। तसेच 6 बेकायदा इमारती भुईसपाट करण्यात आल्यात। 4 इमारती अंशतः तोडलेल्या आहेत। 48 बेकायदा इमारतीमध्ये पूर्ण क्षमतेने रहिवासी आहेत। न्यायालयाने इमारती तोडण्याचा आदेश देताना स्थानिक पोलीस यंत्रणेला या बेकायदा इमारतीमधील रहिवासी बाहेर काढण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिलेत। या बेकायदा इमारतीवर कारवाई होणार असल्याने सुमारे 1,500 ते 2,000 कुटुंब बेघर होतील। 65 बेकायदा इमारतीमधील 9 इमारतीवर कारवाई केली आहे। 48 इमारतीमध्ये रहिवासी आहेत। या इमारतीमधील रहिवाशांना पोलिसांच्या सहाय्यानं बाहेर काढून या इमारतीवर कारवाईचे नियोजन केले जात आहे। यामधील काही नियमित करता येतील का याचाही विचार करत आहोत। तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाईचे नियोजन सुरू आहे असं महापालिकेच्या अधिकारी डॉक्टर इंदुमती जाखर यांनी म्हटलंय। मित्रांनो, खरं तर महापालिका प्रशासनाने दिलेल्या बांधकाम परवानग्या खऱ्या आहेत की नाहीत याची पडताळणी महारेरा प्राधिकरणाने केल्यास लोकांची फसवणूक थांबवता येईल। त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या परवानग्या तसेच इमारतीचे मंजूर आराखडे महारेराच्या साईटवर स्वतःहून महापालिकेने अपलोड करणं गरजेचं आहे, जेणेकरून सदरच्या परवानग्या बनावट आहेत की महापालिकेनं खरोखर जारी केल्यात या बाबतीत महारेराला खातरजमा करता येईल आणि त्या आधारे महारेराला नोंदणीचे प्रमाणपत्र जारी करता येईल। त्यासाठी ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका आणि नोंदणी विभागाची साईट लिंक करण्यात आलेली आहे, अगदी त्याच धर्तीवर राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका यांची साईट महारेरासोबत लिंक करावी लागेल। तसेच अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र सादर करून महारेराचे प्रमाणपत्र एखाद्या बिल्डरने मिळवल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करता यावी म्हणून बिल्डरांना जबर दंड व शिक्षेची तरतूद महारेरा कायद्यात करावी। त्याचप्रमाणे अशा प्रकारे एखाद्या फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक झाल्यास बिल्डरला दिलेले सर्व पैसे 18% व्याजासह देण्याची तरतूद महारेरा कायद्यात करावी असं माझं मत आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या फ्लॅट खरेदीतील फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसू शकेल असं मला वाटतं। याबाबत तुम्हाला काय वाटतं किंवा याबाबत अजून काही उपाययोजना करणं आवश्यक आहे का? याबद्दल कमेंट बॉक्समधून आपल्या सूचना जरूर मांडा। हा विषय सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा तसेच महत्त्वाचा असल्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ महानगरपालिकेच्या व सरकारच्या संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांनाही फॉरवर्ड करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.